आणि बोलूयात पुढच्या बातमीकडे। एक ब्रेकिंग न्यूज हाती येते। सोयाबीनच्या खरेदीला मुदतवाढ द्या। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना या संदर्भात फोन केला आणि किमान 15 दिवसांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं कळतंय। तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, मुख्यमंत्र्यांनी काय मागणी केली आहे? मिलिंद, आताच थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना फोन करून सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या, किमान 15 दिवसांची मुदतवाढ द्या अशी मागणी केलेली आहे। कारण की प्रामुख्याने मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल या शेतकऱ्यांचा जे सोयाबीन आहे ती सोयाबीनची खरेदी ही सुरू राहिली पाहिजे, म्हणून आणखी 15 दिवसांची जर मुदतवाढ दिली तर मोठ्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो। कारण की जर ही मुदतवाढ मिळाली नाही तर मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे या सोयाबीन खरेदीला प्रामुख्याने केंद्र सरकारने परवानगी द्यावी, मुदतवाढ द्यावी अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तेव्हा आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान नेमका या संदर्भातला काय निर्णय घेणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तुषार, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। सीआयडीचे अधिकारी देशमुख कुटुंबियांची लवकरच भेट घेणार आहेत। देशमुख कुटुंबियांची भेट घेत या कुटुंबियांच्या अनेक शंकांचं निरसन केलं जाणार आहे। देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भातली माहिती कुटुंबियांना दिली जाईल। बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी तपासाच्या संदर्भात देशमुख कुटुंबांना भेटून माहिती देतील। तपास यंत्रणा या सगळ्या प्रकरणाची चौकशी करते। तपास अंतिम टप्प्यात आहे असं सांगितलं जात आहे। या प्रकरणाची माहिती मिळत नाही अशी तक्रार मात्र देशमुख कुटुंबियांनी केली आहे आणि यामुळेच धनंजय देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घालून देण्यासंदर्भात आश्वासन दिलं होतं आणि थोड्याच वेळात आता सीआयडीचे अधिकारी देशमुख कुटुंबियांना भेटतील। एसआयटीचे अधिकारी सुद्धा देशमुख कुटुंबियांची आज भेट घेणार आहेत। गाववाले लोकांना आणि सगळ्या लोकांना मी हेच म्हणू इच्छितो की एसआयटीचे हेड स्वतः इथे येत आहे आणि एसआयटीचे एसपी सुद्धा आता इथे येत आहे। तो त्यांच्याशी मीटिंग त्यांच्याशी होईल आणि जे काय त्यांची अडीअडचणी असेल, जे काय डाऊट्स असेल ते क्लिअर करू शकतात। धाराशिवमध्ये धनंजय देशमुख यांच्या समर्थनात आंदोलन करण्यात येत आहे। टाकीवर चढलेल्या तरुणांशी जरांगेंनी फोनवरून संवाद साधत आंदोलन मागे घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। संतोष अण्णांना जाऊन 35 दिवस झाले। वळूयात पुढच्या बातमीकडे। नशा करण्यासाठी पैशांची गरज असताना 15 वर्षीय मित्रानं आपल्या 14 वर्षीय मित्राकडे मागणी केली। त्यानं नकार दिला असता 15 वर्षीय मित्रानं त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आलाय। या प्रकरणी पेण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर 4 तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात। रागाच्या भरात 14 वर्षीय मित्राला त्याच्याच 15 वर्षीय मित्रानं जबर मारहाण केली आणि यातच त्याचा मृत्यू झाला। घटनास्थळावरची परिस्थिती, विविध पुरावे, गुन्ह्याचा तपास चालू असताना जे आम्ही मुलं त्याचे जे मैताचे मित्र होते त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता एक त्याचा मित्र राहणार खरुशी, अल्पवयीन आहे, त्याचं वय आहे 15 वर्ष, त्यामुळे अल्पवयीनाचं नाव एक्सपोज करता येणार नाही, त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली केली। आणि आता काही अन्य बातम्या। काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण होणार अशी चर्चा सुरू असतानाच पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव समोर आलंय। वरिष्ठांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान पृथ्वीराज चव्हाण नवी दिल्लीला रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांची नावंसुद्धा चर्चेत आहेत। दरम्यान पुढच्या 2 ते 3 दिवसात नवी दिल्लीत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची
नियुक्ती करण्यासाठी बैठक होणार आहे आणि त्यातच अंतिम निर्णय होईल. शिवसेना उबाठाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला घरचा आहेर देण्यात आलाय. देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी हे एक त्रांगडं झालंय अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली. याला जबाबदार कोण असा प्रश्न सामनाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे. या दोन्ही आघाड्या निस्तेज आणि निष्क्रिय ठरतायत का? तसं असेल तर देशासाठी हे बरं नाही असं सामनातल्या लेखात नमूद करण्यात आलंय. नॅशनल कॉन्फरन्स आणि इंडिया आघाडीचे नेते ओमर अब्दुल्ला यांच्यावर सुद्धा सामनातून प्रहार करण्यात आलाय. इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीच्या पुरतीच जन्माला आली. आता गरज संपल्यानं इंडिया आघाडी बरखास्त केली पाहिजे. या आघाडीकडे ना कोणता खास कार्यक्रम आहे ना नेतृत्व, असं अब्दुल्ला म्हणाले होते. या विषयावर त्यांनी वाचा फोडली होती आणि संबंधितांना खडे बोलही सुनावले होते. त्यामुळे ज्युनियर अब्दुल्ला यांचे सूर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलले आहेत असा टोलाही सामनातून लगावण्यात आलाय. तिकडे पंजाब आणि दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधात उभी आहे. एवढंच नाही तर काँग्रेस अनेक राज्यात स्वबळावर लढू शकत नाही. दरम्यान इंडिया आघाडीत जो विस्कळीतपणा आलाय तो सावरण्याची जबाबदारी अंतिमतः कोणाची असा प्रश्नही सामनामधून उपस्थित करण्यात आला आहे. इंडिया आघाडी अधिक मजबूत व्हावी, टिकावी आणि या देशाच्या राजकारणामध्ये अधिक पुढे जावी ही आमच्या सगळ्यांचीच भावना आहे. पण गेल्या काही दिवसापासून आमचे काही घटक पक्ष हे या भूमिकेत आहेत की संवाद तुटलेला आहे. यासोबतच मुलुख महाराष्ट्रामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.